रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने साजनी तो हा विठ्ठल भगवान तो हा विठ्ठल भगवान सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे सुकृताची जोडी बहुत सुकृताची म्हणून विठ्ठले आवडिये म्हणून विठ्ठले आवडी आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रघुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रघुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम जय राम जय राम हरी साधू बोध झाला नुरोनिया ठेला 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 आईचा मुराला अनुभवी आईचा मुरला अनुभवे आईचा मुरला अनुभवे पुरा
पुराच्या वाती उजळल्या ज्योती पुराच्या वाते उजळल्या ज्योती पुराच्या वाती उजळल्या ज्योती पुराच्या वाते उजळल्या ज्योती आईचा समाप्ती झाली जैशी आईचं समाप्ती झाली जैसी आईचं समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला भाग्य विनटला मोक्ष रेखे आला भाग्य विनाशला मोक्ष रेखे आला भाग्य विनटला मोक्ष रेखे आला भाग्य विनाशला साधूचा अंगीला हरी भक्त साधूचा अंकिला हरी भक्त साधूचा अंकिला हरी भक्त ज्ञानदेवा गुढी संगती सज्जनी ज्ञान देवा गुणी संगती सजनी ज्ञानदेवा गुढी संगती सज्जनी ज्ञान देवा गुणी संगती हरी सजनी दिशे जनिवनी आत्मतत्वी हरि दिशे जनिवनी आत्मा तत्वे हरि दिशे जनिवनी आत्मा तत्वे हरी मुखी म्हणा हरी मुखी म्हणा हरि मुखे मना हरि मुखे मना म्हणा हरी मुखी म्हणा हरि मुखे मना हरि मुखे मना ज्ञाची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हॅलो संतोष महाराज बच्चे आणि शंकर महाराज कुडेकर. हॅलो हॅलो आ साधू बोध झाला साधू
गेला साधू बोध झाला ठाईत मुरला अनुभव ठाईत मुरला कापुराच्या वाती म्हणजे हरी मुखे मना मना हरी मुखे मना मना हरी मुखे मना हरी मुखे मना ठाई जमला ठाई जमुराला हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना साधू बोध झाला झाला साधू बोध झाला झाला नोरोनिया गेला साधू बोध झाला साधू बोध झाला साधू बोध झाला तो नुरनिया गेला साधू बोध झाला ठाईत मुरला अनुभवे ठाईत मुरला अनुभवे हरी मुखे मना मना हरी मुखे मना मना हरी मुखे मना हरी मुखे मना ठाई जमुराला ठाई जमुराला हरी मुखे मना
पुण्याची गणना कोण करी कोण करी कोण करी पुण्याची गणना कोण करी? पुण्याची गणना कोण करी? हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा साधू बोध झाला नुरोनिया ठेला ठाई चमुराला अनुभवी कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधू सांकेला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम महायोग पीठी तटे भीमरथ्या
वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रैः समागती तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका. आता हृदय ही आपुली चौपाळून या भले वरी वैसू पावली श्री गुरूंची. ज्यांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंची. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. साधू बोध झाला नुरोनिया ठेला आई समोर आला अनुभवी. हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. आज आपल्या या पवित्र नगरीमध्ये अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने अनेक विद्वज्जनांच्या चरण स्पर्शाने अनेक महानुभूतींच्या वास्तव्याने पावन झाली आपली दहिसर पवित्र नगरी. या पवित्र नगरीमध्ये श्री संत या पृथ्वी तलावरील महान वैष्णव यांच्यामुळं परमार्थाला आणि परमात्मा शिखरापर्यंत जाण्यासाठी ज्यांच्यामुळे सोपा मार्ग झाला, ज्यांनी सोपा मार्ग करून दाखवला, सोपा मार्ग करून ठेवला, असे सोपान काका महाराज यांचा समाधी सोहळ्याच्या निमित्ताने गेल्या 29 वर्षापासून श्री ज्ञानेश्वर सेवा मंडळ समिती यांच्या माध्यमामधून हा उपक्रम आपण या ठिकाणी साजरा करतो. भाग्यवान आहेत आपण की काकासाहेबांचा आपल्याला समाधी सोहळा साजरा करता येतो. सरासरी खूप कमी ठिकाणी साजरा होतो बाबा हा सोहळा. तुम्ही भाग्यवान आहेत आपण की काकासाहेबाचा सोहळा आणि आज या ठिकाणी विशिष्ट आज समाधी सोहळाच आहे. आज अजून परत भाग्याचं लक्ष ना अजून थोडा मॉनिटर लावा द्या. मग काकासाहेबाचा सोहळा साजरा करणं हे आपल्या परम भाग्याचं लक्षण, आपल्या आई वडिलाची पुण्य आहे. आणि त्याच्या माध्यमामधून एखाद्या महापुरुषाचे सोहळे साजरा करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. बरं, आता हा सोहळा आपणच साजरा करतो असं आपल्याला वाटतं का? नाही. आपण इथं साजरा करतो हा भाग वेगळा, पण काका साहेबांचा सोहळा जगाचा मालक वैकुंठात साजरा करतो. तुका म्हणे गाजे आणि वैकुंठी सोहळा. या उभय लोकांमध्ये वैकुंठामध्ये सुद्धा भगवान परमात्मा ज्यांचा सोहळा साजरा करतात ते सोपान काका. बरं, हा सोहळा साजरा करण्यासाठी देवानं आपण कोणत्या परीक्षा द्याव्या लागतील अंदाजा? ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, काही पदव्या? काहीच पदवीची गरज नाही. याला फक्त महाराजांनी कामागत वर्णन केलंय. ह्याला फक्त योगी व्हावं लागतं. योगी झालं की काम झालं. आणि योगी होण्यासाठी 2 भाग लागतात, 2 महत्वाचे भाग. योग्याची संपदा, त्याग आणि शांती, आणि उभयलोकी कीर्ती सोहळामान. जर तुम्हाला त्याग आणि शांती जर असेल तर इथंही सोहळा आहे आणि आपला वैकुंठात सुद्धा सोहळा आहे संतांचा. आपला इथंही झाला तरी मला वाटत नाही आपलं इथं होईलच म्हणून. वरचेचा अपेक्षाच करू नका वरचे, कारण आपण एवढी गुणानं राहिलेली माणसं नाहीत. त्याच्यामुळे आपला सोहळा कोणी देव करेल याची अपेक्षा करायची गरज नाही. का तो सोहळा करेल, पण या 2 गोष्टी आपल्याकडे लागतात, त्याग आणि शांती. मग जगात सोहळा होतो महाराज आपला, है का नाही? उभयलोकी कीर्ती, इथंही कीर्ती आणि तिथंही कीर्ती. ज्ञानोबा एकदा म्हणले, ज्यांचं इथं धड नाही त्याचं तिथलं काय विचारायचं म्हणले. जयाचे आहिक धड नाही आणि तयाचे परत पुसशी काही. माऊली म्हणले इथंच माणसं हे धड नाही तर वरी जाऊन काय करणार आहेत, हे का नाही? मी म्हणतो देव ह्यांना जन्म देताना ते काहीतरी परेशानीमध्ये असेल, हे त्याच्यात मागे गेले असेल तिथं, त्याच्यामुळे सगळे घोटाळीत महाराज सगळे. आपल्याला परमात्मा करावा अशी अपेक्षा होत नाही, अशी भावना होत नाही. काय ताकद आहे बरं. आणि अभंग आहे ज्ञानोबारांचा हरिपाठ प्रकरणातील. हरिपाठ वाचायला सोपा आहे, हरिपाठ पाठ करायला सुद्धा लई सोपा आहे महाराज, काय अडचण नाही. पण कळायला
हा ते अवघड आहे. काही लोक म्हणतात "हो, महाराज हे आमच्या गावचे महाराज आहेत आणि आमच्या महाराजांचा ज्ञानेश्वरीमध्ये खोल अभ्यास आहे. त्यांचा खोल अभ्यास नुसत्या बाबळाच्या फोकानं झोड पिलेली बरी महाराज गिरायक आहे. त्यांचा खोल अभ्यास असतो का? मी म्हणतो ज्ञानोबाराच्या विद्वत्तेबद्दल तुकोबाराने हात टेकले. तुका म्हणे नेनो युक्तीची या होली आणि म्हणून ठेविली पायडो हे तुकोबाराचे शब्द आहेत. आणि हे येडपट काय म्हणतात आमच्या महाराजांचा ज्ञानेश्वरीमध्ये खोल अभ्यास आहे. त्यांना किती खोल लिहून घालावं मलाच कळलं आता काही. कुठला खोल अभ्यास हो महाराज? नाही काही. हरिपाठ वाचायला सोपं आहे पण हरिपाठामध्ये पूर्ण अनुभूती आहे. हरिपाठ म्हणजे पूर्ण अनुभूती प्रकरण आहे आणि ज्याला अनुभव आले त्याला अनुभूती येत असते महाराज. तुकोबाराचा प्रत्येक शब्द अनुभवाचा आहे. तुका म्हणे चाखुनी सांगे मग अनुभव आहे अंगे. अनुभव आले अंगा आणि ते या जगात देत असे. मी माझ्या अनुभवामधून जगाला सांगत असतो. बघा अनुभवाचं बोलायचं सुद्धा नाहीतरी महाराज म्हणले अनुभवा वाचुनी बडबडते. अनुभव जर नसेल ना तर बडबडायची बडबड. आणि महाराज म्हणजे तुम्ही बडबड केली तरी मला कळते. तुकोबारा म्हणले तुका म्हणे मज कळते चाचणी आणि बडबडीची वाणी अथवा सत्य. तुम्ही काय बोलायला हे मला सगळं कळतं म्हणजे सांगायची गरज नाही. नाही त्यानं महाराज अनुभूतीपूर्वक आहे हे प्रकरण. हरिपाठ म्हणजे अनुभूती आहे एवढंच नाही. अहो स्वतः भगवंतानं वर्णन केलंय. जर हरिपाठ जर कोणी वाचला नित्य पाठ करी इंद्रायणी दिरी आणि होय अधिकारी मोक्षाचा तो. हे भगवंतानं वरदान दिले महाराज आपल्याला. तुम्ही जर रोज हरिपाठ म्हणलात ना तुम्ही अधिकारी झालात मोक्षाचे. मोक्षच तुम्हाला पुन्हा बोलणे सुद्धा नाही. डोळे झाकून मोक्ष. हा डोळे झाकून. तसं बेआटी 16 जगाच्या पाठीवर कुठेही जा बेआटी 16 17 होणार नाही आणि 15 होणार नाही 16च. तसं डोळे झाकून मोक्ष आहे. केव्हा? पण नित्य पाठ करी इंद्रायणी. आणि खरंच आपल्याला हरिपाठ पाठ असणं गरजेचं आहे का नाही बाबा? मला मी तर भाग्यवानच समजतो महाराज हरिपाठ पाठ नाही ते. त्याची इतका भाग्यवान विजेता जगाच्या पाठीवर हेच म्हणत असतो मी तर. ज्याला हरिपाठ पाठ नाही त्याला काय त्याचं वर्णन करावं बाबा तुम्हीच सांगा आता. मला वाटतं त्याचा सत्कार केलेला परवडला है का नाही. हरिपाठ पाठ असणं गरजेचं. आपण वारकरीत का नाही? आपण कोण आहेत? वारकरीत. आणि वारकरी म्हणल्यानंतर हरिपाठ पाठ असणं आपल्याला काय आहे काळजी करू नका. मला सुद्धा पाठ नाही. तुम्ही लई ताण घेऊ नका डोक्याला. विठ्ठल विठ्ठल मग महाराज या अभंगाद्वारे अभंगाला सुरुवात गोड आहे महाराज. साधू शब्दानं सुरुवात केली. साधू. बरं महाराज जगामध्ये नेमकं साधू म्हणायचं कुणाला? आता कुणाला म्हणावं साधू? अनेक विद्वानांनी साधूची व्याख्या वेगवेगळी मांडली महाराज. ज्ञानोबाराय म्हणतात साधू म्हणजे संन्यासी सुद्धा. आणि संन्यासाची व्याख्या ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीने मांडली आपली. माऊली म्हणाले कुणाला संन्यासी म्हणायचं? माऊलीचे शब्द ऐका. मी आईशी आठवण आणि विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. भगवान म्हणले अर्जुना त्याला संन्यासी म्हणायचं. अजून एका ठिकाणी वर्णन आहे करावा सहाचा नाश आणि त्याशी म्हणजे संन्यास. षडविकाराचा नाश करावा परिपूर्ण त्यांच्यावर विजय मिळवावा आणि मग साधू संन्यासी पदवी प्राप्त करून घ्यावी. किती जण आहेत आपल्या आतमध्ये? कानोबारायचे वासुदेव आहे. ओले मृतिकेचे मंदिर ओले मृतिकेचे मंदिर आत साधन उंदीर आत साधन उंदीर कुंभा करता ते मोकर कुंभा करता ते मोकर याचा नकार करो अंगीकार वासुदेव करे तो बेरा वासुदेव करे तो
करो अंगीकार ग वासुदेव करे तो फेरा वासुदेव ओले मृत्यु की जय मंदिर ओले मृत्यु के जय मंदिर आत सहारण मंदिर आत सहारण मंदिर करिता दीपोकर करिता दीपोकर यांचा नका करू अंगीकार यांचा नका करू अंगीकार याचा नका करो अंगीकार यांचा नका करू कानोबारायचे वासुदेव आहे आणि कानोबाराय सांगतात या शरीराची रचना केली त्यांनी. हे म्हणजे ओल्या मातीचं मंदिर आहे, ओले मृत्तिकेचे मंदिर. पण ह्याच्यामध्ये 6 जणांनी कब्जा केलाय. आत 6 जण उंदीर, आतमध्ये 6 लोकांनी ताबा मिळवलाय. बरं साधा मिळवला नाही, ती उलट त्या घराला परिपक्व करतात. गुंफा करीत आती पोखर, पण याचा नका करू अंगीकार गा. तुम्ही ह्याचा अंगीकार करू नका महाराज. कारण का? कारण हे 6 असणं म्हणजे आपल्या परमार्थामधून आपल्याला परत घेऊन जाणे महाराज. एक गवळण आहे, गवळण भागवतामध्ये. तिचं नाव आहे सुभद्रा. दशमस्कंदाच्या आणि पूर्वार्धामधलं चरित्र हे. तिचं नाव आहे सुभद्रा. ती पूर्वाश्रमीची पूर्व अवतारातली गंधर्व कन्या आहे ती. पण त्या 5000 वर्ष यमुनेच्या तीरावर आणि एका पायावर उभा राहून तपश्चर्या करतात. किती हजार? हो ऐकून घ्या, ह्या डोक्यात लावायचं नसतं इथं, नुसतं ऐकायचं. किती हजार वर्ष? 5000 वर्ष. ती बी एका पायावर. बघा ना तुम्ही आता त्यांच्या आणि आपल्यात किती फरक आहे. आता आपली एकादशीचा विचार करा ना थोडा तरी. आता काय एकादश आहे आपले महाराज. द्वादशीला सुद्धा माग टाकील. काय आपली एकादश आहे. चला धरतात हे तरी उपकार असेल. फक्त बिचारी भाकरी खातात, बाकी काही बोलायचं सुद्धा नाही. नाही केळी, सफरचंद, गुलाबजामू. फराळाच्या मिशे धनी घेसी धनी घेसी फराळाच्या मिशे धनी घेसी आदन घेसे फराळाच्या मिशे धन घेसे धन घेसे फराळाच्या मिशे धन घे. काय तुझा जीव जातो एकादेशे काय तुझा जीव जातो एकादेशे जातो एकादेशे काय तुझा जीव जातो एकादेशे. फराळाच्या मिशे धनी घेसी हो फराळाच्या मिशे धनी घेसी फराळाच्या मिशे धन घेसे फराळाच्या मिशे एका पायावर 6 त्या मातोश्री 5000 वर्ष तप करतात आणि नंतर जाबाली ऋषी त्यांची भेट घेतात. मातोश्री एवढी जी तपश्चर्या तुमची, काय अपेक्षा काय तुमची? त्या मातोश्रीचे शब्द आहेत भागवतामध्ये. त्याने सांगितलं बाबा मला काही अपेक्षा नाही. मग एवढी तपश्चर्या 5000 वर्ष हो एका पायावर, निराहार निरोधक विशेष आहे अजून त्याच्यात. बर जाबाली ऋषी म्हणतात जर जगाचा मालक आलाच आणि तुम्हाला विचारलं काय पाहिजे, तुम्ही काय मागताल, त्यावेळी त्यांचे शब्द आहेत त्या मातोश्री. त्या म्हणल्या जर देव प्रसन्न झाला आलाच किती वर्षांनी, हे ऐका महत्वाचं आहे. आम्ही 2 वाऱ्यात त्याची वाट बघतो. 2 वाऱ्यामध्ये काय बापाची पेंड आहे का आपल्या? 2 वाऱ्यात मग असं काय का नारळ फोडतात एक नारळ. देवा माझ्या 2 मुलाला नोकरी या एका नारळात. मागताना तर विचार करीत थोडा. आता
कमा ते मात्र काय मागतील काही नाही काही बोलतील महाराज. आणि महाराज तुम्ही आशीर्वाद द्या ना. मी माझा आशीर्वाद एक लागत नाही बाबा. मी त्याच्यामुळे आशीर्वाद देणं बंद केलंय. एक आमच्या गल्लीत म्हातारा आजारी पडले होते, वय झालं त्यांचं. तशी लास्ट बॉललाच आली होती ते. तरी पण त्यांना भेटायला गेलो मी. म्हणलं बाबा बरं आहे का? महाराज मला भाकर जात नाही. म्हणलं उद्या भाकर खाताल तुम्ही, आशीर्वाद देतो. आता त्या बाबाला आशीर्वाद दिला आणि घरी आलो. सकाळी माणसंच बोलवाय आले. म्हणले बाबाचं कस काय? म्हणजे तुम्ही आशीर्वाद दिले गेले. काय त्याचा आशीर्वाद? आमच्यासारख्या भामट्याचा आशीर्वाद असेल का? कृष्ण हरी. उगा आपलं तुमचं प्रेम आहे पण महाराज तुमचे पाय आमच्या घराला नका. आमच्या पायानं आमच्या घराचा उभा सत्यानाश झाला. तुमची घर कवा नीट राहतील आता? ये ना कारण काही नसतंय खरं मला ते. आता यंदा तरी पाऊस पडल्यामुळे काही लोकांचं विचारणार नाही. नाहीतर लय बाबा ती डोक्याला ताण. पाऊस पडाना गेल्यावर काही सगळे आमच्याच नशिबाना. ए महाराज भाषा बघा. महाराज मला बोला. अरे पाऊस केव्हा पडेल? आता आमचा बाप काय पाटबंधारी मंत्री का काय? आता पाऊस बरं काय करेल? पाऊस केव्हा पडेल? मग तुम्ही मेल्यावर पडेल. मी तरी काय करू आता? जर बाबा प्रसन्न झाला जगाचा मालक, हो मी आणतो त्या बाबाला. आणतात का? आणा. महाराज ज्याबारी ऋषी गेले धरूनच आणलं जगाच्या मालकाला. इकडे म्हणले काय ताकद आहे महाराज. देवाला धरून आणायची ताकद आहे, देवाला भांडायची ताकद आहे महाराज. आपली ताकद घरच्या पर्यंत आहे, त्याच्या पुढे आपली गाडी सरकली नाही. जगाच्या मालकाला इकडे म्हणजे काय महाराज? ती बाई 5,000 वर्ष झालं उभा आहे. किती हजार? 5,000. वा 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 वा. चला भगवान गेले. मातोश्री प्रणाम. काय अपेक्षा? काही नाही म्हणली. मी 5,000 वर्ष उभा राहिले असले एका पायावर तरी माझी एकच इच्छा आहे, तू जेव्हा कृष्ण अवतारात अवतार घेशील त्यावेळेला गोकुळामध्ये माझं एक घर असू दे तिथं, आणि त्या घरी तू तुझ्या पूर्ण अवतारामध्ये फक्त एका क्षणापुरतं ये आणि परत जा. काय अपेक्षा आहे महाराज? हे भागवतातला विषय, वर्तमानपत्रातली बातमी नाही. फक्त किती क्षण? एक क्षणी. भगवान म्हणजे तथा असतो. ज्यावेळेला अवतार झाला भगवंताचा ती गवळण आली, पण तिला लक्षात ठेवलं की आपल्याला वचन दिलं तर त्यांनी येतो घरी म्हणून, पण नाही बाबा आला. ते बरेच वर्ष वाट बघितली पण नाहीच. मग मात्र त्या मातोश्री म्हणल्या ही मोठी माणसं आहेत, ह्यांना आठवण राहत नसती. बऱ्याच जणांना पावती फाडल्याची आठवण राहत नसती, त्यांना आठवण करून द्यावं लागत असते की तुम्ही पावती फाडलेली आपली म्हणून. आणि मग त्यांना जाग येते. तोपर्यंत जाग येत त्याचे अनुभव मला जास्त आहेत बाबा. विठ्ठल 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 विठ्ठल. एका दिवशी त्या मातोश्री बाहेरच उभा राहिल्या. हे जगाचा मालक कुठं? भगवान परमात्मा. ती बाई म्हणजे इकडे रे इकडे. भगवान म्हणले काय मातोश्री काय इकडे? तुम्हाला एक सांग, मी तू एक क्षण घरी यावं म्हणून मी 5,000 वर्ष एका पायावर उभा राहिली की रे म्हणले यमुनेच्या तीरावर, आणि तुम्हाला वचन दिलंस मी घरी येतो म्हणून. भगवान म्हणले हो मग काय झालं? अरे काय झालं म्हणजे येतो केव्हा माझ्या घरी? त्यावेळेस भगवंताची शब्द आहेत पुन्हा भागवतामध्ये. भगवान म्हणतात मातोश्री मी तुमच्या घरी येतो म्हणलो होतो. मी प्रत्येकाच्या घरी जातो पण अगोदर त्यांचे घर रिकामे असणं गरजेचे. मी पहिले जर घरामध्ये कोणी असेल त्या घरात मी प्रवेश करत नाही. पण ती बाई ह्यांच्या पुढली होती. ती बाई म्हणली बाबा तुम्हाला माहित आहे तुला आमच्या घरात दुसरं कोणी जमत नाही, पण मी अवताराला येताना सगळ्याला सगळे बाहेर हाकालेत. हरी या हो मंदिरी,
आणि आता दुसरी कोणी नाही घरी. विठ्ठल चला विठ्ठल 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 म्हणजे ज्या आतमध्ये विकार आहेत, षडविकार आहेत, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ, हे जे विकार आहेत ना, ते 6 विकार असल्यामुळं ते बाबा आतमध्ये येत नाही. आणि आपल्याला काय वाटतं, या 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 म्हणजे काय युवा काय ते आपला येत नसते महाराज. हे अगोदर हे बाहेर काढा. तुकोबाराचे शब्द आहे का, तुका म्हणे देह भरीला विठ्ठल आणि काम क्रोध केले घर आणि मग ते आलाय मध्ये महाराज. विठ्ठल चला विठ्ठल 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 अहो महाराज, तुकोबारायनी अख्ख्या पूर्ण 10ला 10 इंद्रियावर ताबा, 10ला 10 इंद्रियावर. उलट तुकोबाराय सांगायचे, काम क्रोध बंदी खाली तुका म्हणे दिले दोन्ही आणि इंद्रियाचे धनी आम्ही झालो कोसाई. आम्ही इंद्रियाचे मालक आहेत, ताकद नाही इंद्रियाची. ही ज्याच्याकडे साधन आहे, कशामुळे सांगायलो, ही ज्याच्याकडे साधन आहे. अजून 3ऱ्या अध्याय मधलं चिंतन बघा माऊलीचं. भगवान म्हणतात, अर्जुना 2 अतिशय झालंयत, 2 अतिशय झालंयत. कोणते कोणते, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. बर, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्गजी. हे पाशिकी विन गोविती, चिकले विन रोविती, आणि ज्ञानी अशी तरी बदिती पैस घेऊनी. हे कोण आहेत, काम आणि क्रोध. या दोघावर सुद्धा, हे दोघं कोणालाच ऐकत नाहीत महाराज. नाथ महाराज सांगतात, कामाजी कोतवाल याने नाडिले बहुताचे, कामाचे कोतवाल याने बहुताचे, हरिहराचे अमरोगे तो भय नाही त्याचे, हरिहराचे अवरोगे तो भय नाही त्याचे. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी, जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. क्रोधाचे फौजदार पुढे मिळाला त्याशी, द्रोणाचे फौजदार पुढे मिळाला त्याचे, क्रोधाची फौजदार पुढे मिळाला त्याशी. द्रोणाचे फौजदार पुढे मिळाला त्याचे. जोहार माय बाप जोहार, काया पुरीचा जोहार माय बाप जोहार मी कायापुरी, जोहार माय बाप जोहार मी कायापुरीचा, जोहार माय बाप जोहार मी कायापुरीचा. या दोघांनी चांगल्या चांगल्याच्या गाड्या गॅरेज आणून लावल्यात. वा वा काम आणि क्रोध भयानक आहेत, भयानक. महाराज जे स्वतः जगाचा मालक सांगतो, म्या बोलिल्या म्या चालविल्या, पण नाही चाललो तसं तिथं हरिहराची आबरू घेतो आणि भय नाही त्याशी. इतकी ताकद आहे या दोघांमध्ये, कोणाला जमत येत नाहीत महाराज. अख्खं सूत्र ह्यांच्या हातात आहे. काही काही जणांना तर स्वर्गात गेल्यानंतर तिथून वापस आणलंय महाराज. हो, एक जण स्वर्गात गेला, स्वर्गात, आणि सरासरी सत्ता आल्यानंतर, संपत्ती आल्यानंतर आणि तारुण्य आल्यानंतर माणसं गुणानं राहत नाही. नाही नाही, हा ते बडजावपणा करतात. तारुण्याच्या मध्ये नवारी कोणाशी मुजीतच नाही कोणा. हे महाराज, हे कोण का तारुण्य ना, तारुण्य ते. हे टिकतं किती दिवस बाबा, नाही दिवस टिकत नसतं. पुन्हा इथे यावं लागतं अजून, पुन्हा ह्याच मार्गाला येतात, पुन्हा येतात पण उशिरा येतात. मग 80च्या पुढं मग तिकडे बी घरात किंमत देत नाही, रामकृष्ण आणि इकडे मंडपात काही त्यांचं चलत नाही. आहे का नाही महाराज. आणि खरं काय असं ना, हेच खरं. आतापर्यंत कुठे गेला बोंबलत मग आता बस केला. पुन्हा आमच्या नशिबाला महाराज मला तुमचा पाय सोड वाटत नाही का, आपण घेऊन जाय घरी.
पाय सोड वाटण तोडतो का दोन्ही पाय आता काय उपयोग आहे ते वयामध्ये परमार्थ करावा परमार्थ केव्हा करावा तारुण्य वयासा मसा तो गोड मसा तरुण आता निवड 80-90 पुढं पुन्हा माणसं इकडे येतात महाराज मला देव देव करावा वाटायला नका आता राहू दे आता देव देव घरी जाता आराम करा थोडा आता बस करा ताणी नका पुन्हा सप्त्यात येणार पुन्हा भजनार हरिपाठ म्हणू देणार नाही मला हरिपाठ म्हणू द्या तुम्ही म्हणा काय आमच्या बापाचं लय नाद बेकार पुन्हा हे लाऊडस्पीकर वाले त्यांच्या मागे लागणार पुन्हा मला एक माईक दे पण तुम्ही माईक घ्या काय त्याला एवढं आम्ही म्हणतात द्या भाऊ त्यांना माईक कुठं डोसक्याला ताण करायला बरं मानगड काय होती महाराज त्याच्यामुळे ऐकूनच घ्यावं लागते त्यांचं सगळं बरं तुम्ही म्हणा पण नीट तरी म्हणायले का नाम मंत्र जप कुठं जाईल पाप तुमच्याच घराकडे घेऊन जा म्हणलं त्याला कुठं जाईल पाप येडा कारखाना आपला उपयोग काय वयाच्या मानानं गुणानं राहत जा मी रोज सांगतो आता आपलं वय झालंय ना शांतता राहतो का पण नाही लय पुन्हा मधी 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 आता 70-80च्या पुढे कशाला फ्रेश व्हायचंय पण लय ना म्हणलं चला कीर्तनाला महाराज मी जरा फ्रेश होतो कुठं बोर झालात कशानं तुम्ही आता फ्रेश व्हायला पुन्हा मेकअपच्या नादी लागणार आता 70च्या पुढे काय फायदा ते मेकअपचा सांगा बरं म्हणलं चला कीर्तनाला महाराज मी जरा मेकअप करतो पिकअप आलाय म्हणतो तुम्हाला नाही लागता कशाचं मेकअप करतो ह्या गालात पाव किलो पावडर पासून लावतो कुठं आता येणार कारण मेकअप करायला दोन्ही होट मध्ये गेले त्याच्या महाराज मला लिपस्टिक लावायची लिपस्टिक आता लावायची कुठे ही मध्ये गेल्यावर दोन्ही बी म्हणलं कपाळाला लावायची अशी लिपस्टिक जरा बरी दिसते आता काय लिपस्टिक आली महाराज स्वर्गात गेल्यावर एक जणांना खाली आणलं 9 स्वर्गाधिपती झाला परी राहटी माझी भावाला आणि शिकी भुजंग तो भावाला शेवटी का राहिलं नाही गुणानं हे काम आणि क्रोध हे ज्याच्याकडे आतमध्ये मुक्कामाला आहेत 6 त्याचं जीवन दळभद्री जीवन आहे महाराज पण 6 विजय मिळवतो त्याचं नाव आहे साधू त्याचं नाव काय साधू 6 विजय 5 कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञान इंद्रिय ए डोळ्या इकडे डोळा म्हणतो काय महाराज फक्त देवाचं रूप बघायचं डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पहा माझ्या विठोबाचे मुख हे का नाही हे मुखा तोंड इकडे म्हणजे काय फक्त भजन करायचं पुन्हा बोलायचं सुद्धा नाही घेई माझे वाचे आणि गोड नाम तुम्ही ऐकारे कान माझ्या विठोबाची गुण काय देवाने कान दिलेत महाराज आहे का नाही मुद्दाम हे कीर्तन ऐकाय दिलं आणि देवाने इतके उपकार केलेत महाराज हे 3.5 हाताचं मॉडेल बनवित असताना खूप विचार केलाय महाराज त्यानं बघा उगं बारकाव बघा इथं तोंड दिले इथं नाक डोळे इथं कान किती गोडे पद्धत तिथं आहे का एवढ्या मध्ये बरं विशेष बाबा पुन्हा ह्या कानाला बॉर्डर ही बाहेरची ही बॉर्डरची गरज बी नव्हती महाराज जरी करता ऐकायला आला असतं तर आपल्याला छिद्र होते ह्याची काय गरज आहे पण देवानं त्यावेळेस विचार केला हे बरेच जण म्हातारपणी टीव्ही बघत बसतील पुन्हा ह्यांचे बल्ब डीम होतील डोळ्याचे पुन्हा हे हॉस्पिटलला जातील डोळे तपासतील डॉक्टर साहेब पुन्हा ह्यांना चष्मा देतील आणि चष्मा दिल्यावर त्या चष्म्याच्या काड्या कुठं अडकीतील म्हणून अगोदर दिला काय ताकद आहे नाही मला सांगा ना आता जर हे नसतं दिलं आपल्याला प्रत्येकाला 2-2 खिळे ठोकावं लागले असते तर अडकायचं कुठे काय ताकद आहे महाराज आणि तरी लोक होतात नाही महाराज आम्हाला जेव्हा काय दिलं तुला 2 गछांडे द्याव्यात नीट महाराष्ट्राच्या बाहेर करावं तुला आता एवढं दिलंय ना आता दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान डोळे ते तो जोडसे नारायण
नाचे जीवपण बरो आ दिले इंद्रिय हात पाय हात पायाचा डोळे मुख बोलाया केले तू जोडसे नारायण जीवपण भवरोग नाचे जीवपण ही अवस्था या महापुरुषाकडे, एवढं सर्व बजेट त्याच्याकडे जवळ आहे. त्याला काय म्हणायचं? साधू. त्याला काय म्हणायचं? साधू. आणि मग त्या साधूच्या वाणीमधून, कारण कुठलीही साधना अखंड करून त्याला ती सिद्धी प्राप्त होते. आपल्याकडे 8 सिद्ध्या सांगितल्यात. अनिमा, गरिमा, महिमा, प्रतिमा, प्रकामा, वशितो, वैशु, ह्या 8 आहेत. किती? 8 आहेत. अष्टमा सिद्धी. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये 10 उपसिद्ध्या सांगितल्यात. 10. तुम्ही सहज हाताने जर भजन केलं अखंड 24 तास टाळी वाजून, तुम्हाला हस्तसिद्धी प्राप्त होती. हस्तसिद्धी. काहीच करू नका साधना, फक्त भजन करायचं. आमच्या परळीमध्ये एक तुळशीराम महाराज होऊन गेले. महाराज होती महाराज. त्यांनी काहीच केलं नाही साधना, फक्त एकच रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी एवढंच म्हणायचं. आयुष्यभर ते केलं महाराज. बस एवढंच नाही, त्यांना भोजनाचं बी भान राहायचं नाही त्या भजनापुढं. मग शिष्य यायचे, महाराज तुम्ही भोजन केलं नाही? अरे हो, भोजन केलं नाही का? आता करू मग भोजन. कधी कधी नाही लक्ष दिलं, 8-8 दिवस भोजन करीत नव्हते ते. अखंडच भोजन महाराज त्यांचं. हो, अखंड. स्नानाला सुद्धा शिष्यानं जर नेलं का नाही, ते कधी कधी तसे ओले कपडे घेऊनच पुन्हा यायचे. अजून महाराज तुम्ही स्नान केलंय ते ओरलं झालं. हो बरोबर, आपण स्नान केलंय का? बरोबर. मग आता मी पुसू. काय ताकद आहे महाराज, इतकी भजनात ताकद. अखंड 24 तास भजन. आमच्या परळीमध्ये एक जण, त्याच 10-12 वर्षाने एक कानठाळी बसली होती. एक कानानं ऐकायलाच येत नव्हतं, एका कानानं. ते बरे दवाखाने वगैरे केले त्याने, पण काही त्याला गुण आलाच नाही. त्यानं विचार केला जाऊ दे, आता 10-12 वर्ष झाले म्हणलं, ह्याच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही, आता विषय सोडून द्या, एक कान आहे ना बरं आपला, जाऊ द्या म्हणलं. आता उग सहज महाराजाकडे आलं दर्शनाला मठामध्ये. महाराज ये म्हणजे इकडे आलं, पाया पडलं. पण पाया पडल्यावर काय महाराजाच्या मूड आला की महाराज त्याच्या गालात चापट आणली. महाराज खाड दिवशी त्याला चापट आणल्यावर राग आला ना. ते म्हणजे मी पाया पडवलो महाराजांच्या, आणि महाराजांनी मलाच चापट, साधी ना हल्ली दणकावून हल्ली महाराज चापट. साधी तरी हल्ली कधी आता माझे म्हणजे जाऊ द्या, महाराज काय बोलावं आता. पण दर्शन घेऊन 2 पावलं माग आले की ती कानठळीच उघडली महाराज. काय ताकद आहे, कानच उघडे. पुन्हा गेले परत. महाराज 12 वर्ष झालं ह्या कानाला एवढा दवाखाना केला, पैसे घातले, पण गुण आला नाही. एका चापटात गुण आला. ही साधूची ताकद आहे मला, ही साधूची ताकद आहे. पुन्हा बरेच कानठळी बसलेले माणसं महाराजाकडे गेले. महाराज, पण पुन्हा महाराजांनी कुणाला चापट आणली नाही. मी एकदा कीर्तनात कथा सांगितली अशीच. तिथे एक जणाची कानठळी बसली होती. ते कीर्तन झाल्यावर माझ्याकडे आली, म्हणजे महाराज माझी बी एक कानठळी बसली. मी म्हणलं महाराज गेले 50 वर्ष झालं, आता परळीत महाराज नाही, दहा द्या मला तुम्ही हाना एक चापट. म्हणलं मी म्हणलं या इकडं. मग काय कोणती बसली? म्हणलं या इकडे या. हाणली अर्ध्या असे चापट. चहा पाणी केल्यावर म्हणलं कसं काय, बरं आहे का? म्हणलं मला ही बी गेली आता तर. काय हस्तसिद्धी नाही ना, हिच्यामुळे सांगत होतो मला मी. हस्तसिद्धी पाहिजे, हस्तसिद्धी. अखंड भजन केल्याने हस्तसिद्धी प्राप्त होती. अखंड डोळ्यानं रूप पाहिल्यानंतर त्याला नेत्रसिद्धी प्राप्त होती. आणि त्या नेत्रातील ताकद आमची ज्ञानोबा सांगतात. कृपा कटाक्षे निहाळिली आपुल्या पदी बैसविली बाप रखमादेवर विठ्ठले भक्ता दिले वरदान. ही नेत्राची ताकद आहे. नेत्रसिद्धी मला कधी कधी चरणसिद्धी. अखंड तीर्थयात्रा करून
प्रभूची यात्रा करून त्याला चरणसिद्धी प्राप्त होती महाराज है ना. मग महाराज म्हणतात पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवा. कशामुळं? कारण अखंड तीर्थयात्रा करून जगातले सर्व तीर्थ त्यांच्या चरणाजवळ मुक्कामाला आहेत. ही कोणती ताकद आहे? चरणातली ताकद आहे. अशा 10 उपसिद्ध्या आणि ह्या 8 सिद्ध्या, अशा 18ला 18 सिद्ध्या ज्यांच्या घरी मुक्कामाला आहेत आणि तेवढ्या सिद्धीला सुद्धा जो ठोकरतो त्याचं नाव साधू आहे महाराज. नाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणतात सिद्धी लावी पिशे आणि कोहनात या नेने राज हंशे पाणी काही. महाराज म्हणले सिद्धी सिद्धीला कोणी जाणीत नाही का? राजहंस पक्षी किती ताणलेला असू द्या पाणी कधी पिणार नाही, दूधच प्राशन करील. आम्ही राजहंस पक्षाच्या वर्गातले नाथ महाराज म्हणले त्या सिद्धीला भुलणारे नाहीत. म्हणजे एवढं भांडवल असून एवढ्या भांडवलाला जवळच करत नाहीत त्याला म्हणायचं साधू. आणि त्या साधूच्या मुखातला एकही शब्द जर आपल्याला आला कानावर त्याला म्हणायचे बोधामृत. काय म्हणायचे त्याला? बोधामृत. तुम्ही बघा चांगदेव महाराजांकडं माऊलीच्या आधी चांगदेव महाराज 1400 वर्षांना आहेत. फक्त इच्छा एकच होती की त्यांना अवताराला आल्यावर कळालं की माऊली येणार आहेत, पण 1400 वर्ष आहेत अजून बाकी. मग त्याने म्हणले परत डबल अवतार घेण्यापेक्षा आताच जायचं ना, आपला मुक्काम आताच वाढू. 14 वेळेला काळाला चाकू हाणला महाराज त्यांनी. दर 100 वर्षाला पिंडातला आत्मा काढायचा आणि ब्रह्मांडात न्यायचा आणि समाधी लावून बसायचं. यमाला वाटायचं आपल्या आधीच गेली काही की. पुन्हा त्यांनी ब्रह्मांडातला आत्मा काढायचा, पिंडात आणायचा आणि शरीर चालू करायचं. महाराज काय ताकद आहे. म्हणून त्या वेळेला 14 वेळेला चकवा दिला आणि 1400 वर्ष जगले. कशामुळं? फक्त त्याने म्हणले मला बोध घ्यायचा आहे, मला शिष्य लाखाने भेटले पण मला गुरु माझ्या मनासारखे मिळाले नाहीत. ज्यावेळेला ज्ञानोबाराकडे जाईल आणि मग त्यांचा बोध घेईल, त्याच्याशिवाय नाही. आणि मग ते ज्ञानोबाराकडे आले. पण माऊली म्हणले चांगदेव महाराज आम्ही आता दुकान बंद केलंय, ते आपलं दुकान सध्या चालू राहिलेलं नाही. म्हणले माऊली मी तर आतापर्यंत वाट बघायलो 1400 वर्ष, आज कस काय? काळजी करू नका म्हणले, मुक्ताईकडे जा, त्या देतील तुम्हाला बोध. म्हणले देतील का? देणार, विनंती करा. नक्की का माऊली? जा. मुक्ताई महाराज त्या आई काय बाबा मला अनुग्रह घ्यायचा, मला बोध द्या. मुक्ताई म्हणल्या किती वर्ष झालं माय? 1400 वर्ष. नुसता बोध देत राहिलास का तू? बोध घेतला नाहीस कोणाचा मला मिळालाच नाही तसा योग्य कोणी. पण आज तो त्या माई म्हणल्या माझी परंपरा आहे म्हणल्या, मी बोध देत असते, अनुग्रह देत असते, पण अगोदर बळी घेत असते. काय घेत असते? चांगदेव महाराज म्हणले कोणाचा? बघ ना म्हणले तुझ्याकडे किती शिष्य आहेत? म्हणजे सकाळी उद्या दर्शनाला येईल ते पहिल्यांदा जाईल आणि मग तुला अनुग्रह मिळेल. तर लगेच फरमान काढलं, हे बघा मला उद्या अनुग्रह मिळणार आहे, पण आपल्या एका शिष्यापैकी एकूण एखादं सकाळी लवकर दर्शनाला जाईल ते बोला पंडुली होणार आहे. शिष्य म्हणले गुरु गेल्यावर, चांगदेव महाराज गेल्यावर त्यांनी एक तातडीची बैठक घेतली. कोणती बैठक? तातडीची बैठक घेतली, विशेष बैठक घेतली सल्ला मसलतीची. आणि त्याच्यामध्ये ठरवलं, म्हणले काय उद्या गुरुला आपले अनुग्रह व्हायलाय, पण जीव कोणाचा चाललाय? आपला. म्हणले ह्याला काय पर्याय? पर्याय काय? म्हणले गुरुच बदलून टाकू. कमावली का उड्या मारी तिकडं? अरे गुरु बदलीत असतेत का? म्हणजे मरायचं हो मग आपल्याला. एका रात्री सगळे ओळखाट्या गोंडाळ नीट निघून गेले महाराज, एकटेच चांगदेव महाराज राहिले. मुक्ताई म्हणल्या माय कोण कोण आहे? म्हणला बघा आता मी एकटा सगळे, म्हणला बाकी सगळे गेले. त्या म्हणल्या महाराज मी कुणाचा बळी घेते? मी जीवदशेचा बळी घेत असते, आणि जीवदशेचा बळी घेतल्याशिवाय त्याला शिवपदाला प्राप्त होता येत नाही. तो का म्हणे बळी आणि जीव दिला पाया तळी. ही अवस्था अगोदर घेत असते, मग अनुग्रह महाराज या आणि मग अनुग्रह देणार. मग चांगदेव महाराज म्हणले चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
शोध बी प्राप्त होईल त्यांचा. पण अगोदर हे गुरु काय काय करतात साधू मानले एक आंधळ्या पांगड्यामध्ये वर्णन आहे महाराज. भाव दिला मज सांगा ते मार्ग दावेला नीट, पहिला उपक्रम आहे. आणि हे झाल्यावर भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट. भ्रांती गेली ना, आणि भ्रांती जाईपर्यंत तुम्हाला अजून एक भगवंताचे शब्द सांगतो की एक प्रश्न अर्जुनाचा आहे. एक प्रश्न कोणता की अर्जुन म्हणतात देवा तुम्ही म्हणतात मी सगळ्याच्या मध्ये आहे. म्हणले आहेत. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू, पण का भ्रांताशी कामू विषयावर. अर्जुन म्हणते देवा तुम्ही आमच्या सगळ्याच्याच मध्ये असताल, मग सगळ्याला परमार्थ करावा अशी का भावना होत नाही हेच उत्तर द्या. भगवान म्हणले अर्जुना मी सगळ्याच्या मध्ये रे, मी आहे त्याच्या हृदयामध्ये, पण त्या ज्याच्या हृदयामध्ये पण त्याची वासना त्याची भ्रांती जीव आहे ना महाराज. आणि भ्रांती जोपर्यंत आहे तोपर्यंत वाढ दिसणार. मग भ्रांती हे समूळ गेली आणि मग दिसू लागली, आणि मग नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. कसा रस्ता पाहिजे? सपाट 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 रस्ता पाहिजे महाराज. खड्ड्या खुड्ड्याच्या रस्त्याने गाडी चालत नाही. परमार्थाचा रस्ता कसा आहे? सपाट. आणि मग पुन्हा फायदा एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे आपल्याला अगोदर कळावं लागेल ना महाराज. एक बोधले महाराजांचं वासुदेव बघा. बोधले महाराजांचं फार गोड निरूपण त्याच्यामध्ये. बोधले महाराज म्हणतात आलाशी कोठोनिया जाशी कवने रे ठाया. आलाशी कोठोनिया जासी कवने रे ठाया. करदार नाही तुझे अवघे लटकेत माया. करदार नाही तुझे अवघे लटकेत माया. सावध होय बापा काळ लागला बापा. सावध होय बाबा काळ काळ लागला लागला बाबा. सावध होय बापा काळ लागला बापा. सावध होय बापा काळ लागला. आलाची कोठोनी आजाचे कवने रे ठाया. आलाची कोठोनी दासी कवने रे ठाया. ठाया. आलाची कोठोनी आजाचे कवने रे ठाया. आलाची कोठोनिया दासी कवने रे ठाया. घर घर तुझे नाही अवघी लटकीत माया. घरदार तुझे तुझे अवघी लटकीत माया. घर घर तुझे नाही अवघी लटकीत माया. घरदार नाही अवघी तुझे लटकीत माया. आलाशी कोठोनिया आलाशी कवणे रे. कुठून आलात काय पत्ता आहे का आपल्याला? अजून आपल्याला कळलं नाही आपण कुठून आलात. घरून आलो. घरून नाही विचारित तुला. घरदार नाही तुझे. कुठून आलास? आपल्याला कुठून आलात मला राहू द्या बाबा. आता इथून कुठं जायचं ह्याच बी डोकं नाही हो. एकदम सकाळी सकाळी मला परळीत भेटलं. गल्लीत आलं. जयहरी महाराज म्हणलं जयहरी. कुठं निघालात? कुठं बी. काय ठरलंच नाही. कुठं बी. तसाच बस स्थानकावर गेला. लोक म्हणले कोणती गाडी पाहिजे? कोणतीही. अरे तुला जायचंय कुठे नेमकं? तसाच बस मध्ये बसला. कंडक्टर म्हणजे बोला तिकीट तुमच्या मनावर. तुला काय मसन वाटत जायचंय कुठं तुला नेमकं? ठरलंय का काही? आलात कुठून तर हे बी नाही आणि जायचे कुठं हे सुद्धा नाही. अवघी लटकीच माया आहे. हे काय आहे सगळं? लटक आहे लटक सगळं. पण एक असं आहे महाराज हे लटक आहे पण ती बाई हे लटक वाटू देत नाही ना महाराज. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया
मामी मदी प्रपद्यन्ते मायामितांतरन्ति ती येत एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले अंतया आईली थडी सरले माया बाकीचे सगळे बुडाले म्हणले अर्जुना विठ्ठल 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 सगळं ज्ञानेश्वरी मध्ये काय नाही ज्ञानेश्वरी मध्ये सगळं ज्ञानेश्वरी मध्ये अहो महाराज ही लाईट तयार ही लाईट आहे का नाही इथं आपण ही आमच्या प्रणित तयार होती महाराज आमची तयार होती 200-250 वर्षापूर्वी शोध लागला ह्याचा शोध 200-250 वर्षापूर्वी लागला पण लाईट बनवितात कसं हे ज्ञानोबाराने 800 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत लिहिलंय माऊली म्हणले तुम्हाला लाईट बनवायचं यंत्र मी सांगतो आता काय काय लागतंय माऊली त्याला म्हणले पाणी लागतंय कोळसा लागतोय त्याला कस काय मग आता या उदकाची आवेशे प्रगटेले तेज लखलखिती दिशे पताई विजू माझी आशे सरील काही माऊली म्हणजे झाडाच्या पाण्याच्या प्रेशरनं एक वाफ तयार होईल ती बंदिस्त होईल एका ठिकाणी साठवलं जाईल आणि त्या पाण्यापासूनच होणारी चमकपणा एका बल्बामध्ये ते आपल्याला उजेड देईल पण जे बल्ब उजेड देतात जे पाण्यापासून उजेड मिळतो हे बल्ब फोडल्यानंतर मध्ये पाणी मिळणार नाही आता मिळते फोडा 10-15 बल्ब तहान लागली असली तर नाही मिळणार पाणी हे ज्ञानोबाला 800 वर्षापूर्वी आज आपल्याला कळालं आता यंदा पाऊस काळ बरा झाला काय अडचण नाही यंदा नाही तर मग सगळे जमले बाबा आता पाण्याचं दुर्भिक्ष जाणवायले आता पाणी आडवा आणि पाणी हे आज कळालं आपल्याला 50 वर्षाखाली पण हे नारा आमच्या ज्ञानोबरायचं 800 वर्षापूर्वीच आहे 14व्या अध्यायामधील 233व्या क्रमांकाची ओवी कारण कसं असतं सगळेजण काय विचारतात पुरावा ह्याला काही पुरावा ह्याला काही यांना कुठे नेऊन 233व्या क्रमांकाची ओवी ज्ञानोबाराची ऐका नगरीची रचावी जलाशय निर्मावी आणि महावने लावावी नानाविध काय माऊलीचे शब्द आहेत महाराज काय नाही माऊली म्हणले अरे पाणी अडवा गावगाव पाणी अडवा घर व्यवस्थित बांधणी करा अहो एवढंच नाही महाराज आपल्याला घरात कसं वागावं हे ज्ञानोबारांनी आपल्याला सांगितलं अजून काय पाहिजे आपल्याला 70% लोकांना माहित नसेल की बाळ जन्माला आल्यानंतर 5व्या दिवशी काय कार्यक्रम असतो 70% लोकांना माहित नाही 70% लोकांना हे आपल्याला ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं की बाळ जन्माला आल्यानंतर 5व्या दिवशी कार्यक्रम असतो का कारण सगळ्यास 8 सटव्या आहेत त्या 8 सटव्यापैकी आपल्याकडे एक सटवी असती आणि ती 5वीच्या दिवशी आपल्या कपाळावर आपण काय दिवे लावणार आहेत पुढी ती कुछ हेडलाईन्स टाकण्यासाठी येते महाराज ती मग माऊली म्हणले 5वीच्या दिवशी ती 6वी दिवसा येईल किंवा कधी रात्री येईल मग दिवसा आल्यावर काही प्रकाशाची गरज नाही पण रात्री जर आल्यानंतर मात्र तिथं दिवा लावावा आणि तो आजीबाईनी लावावा का ज्ञानोबाराचे शब्द आहेत का 6वीची राती जीवी लावण्या न विसंबीजे वाती माऊली म्हणले 6वीच्या त्या रात्री रात्रभर दिवा लावलेला असावा का कारण त्या 6वीला ते कपाळ व्यवस्थित दिसावं म्हणून हे ज्ञानोबाराचे शब्द आहेत महाराज तरी एक जण मला महाराज तेव्हा लाईट नव्हती म्हणून दिवा लावा म्हणले माऊली आता लाईट आहे म्हणलं लाईट बी लावला तुम्ही बाळापाशी आणि नेमकी लोड शेडिंग आली आता ही लेकर जे पागलपणा वागायलेत ना ती 6वी येणं लोड शेडिंग होणं त्याचे कारण आहे हे आपल्याला कोणी सांगितलं ज्ञानोबारांनी काय महाराज असं एक एक ओळीचा विचार केला ना महाराज मेमरी हँग होईल आपल्या हँग साधी नाही महाराज हे सगळं माऊलीने आपल्याला सांगितलं महाराज काय ताकद आहे माऊलीची पण हे बोध आहे हे बी काय आहे बोध आहे मग एखाद्या साधू महापुरुषाच्या मुखामधून तुम्हाला एकही प्रासादिक शब्द जर आला तर ते आपल्या आत्मकल्याणाचं साधन आहे हे अभंगाच्या साधू बोध झाला आठेला साधू बोध झाला साधू बोध झाला तो आठेला साधू बोध झाला
गरजेचं आहे आणि सहवास घडून त्यांच्याकडून आपल्याला कुठलं तरी बोधामृत मिळणं काय आहे गरजेचं आहे. तोपर्यंत आपलं आत्मकल्याणाचा मार्ग मोकळा होणार नाही. ते लोक म्हणले महाराज नाही आम्हाला स्वतः कळतंय ना सगळं, काय त्यांना विचारायची गरज आहे. आणि आम्हाला सगळं कळतंय म्हणणाराला काही कळत नाही हे 100% खरं. परमार्थ दिली बहुत दूर आहे महाराज. व्यवहार बोलता येईना महाराज. व्यवहारात जर आपल्याला बोलता येईना महाराज तर परमार्थात काय बोलणार आहेत आपण. आता मला व्यवहारातलं उदाहरण सांगतो. आता ते सोयरिकी असतात का नाही, सोयरिकी मुलाला बघायला जातात गाडी भरून लोक. पहिले जात होती मुलाला बघायला, आता मुलगाच्या यायला बिचारा. मुली देईना कोणी आता. कुठेही घरी गेले की भरत बाबा ते आमच्या नशिबाला एकच महाराज आमच्या पोराला एक पोरगी बघा. कुठली बघा आता, कीर्तन सोडून ते करू का मी आता. आणि पहिलं मुलीच्या बापाला ताण दिलाय महाराज लोकांनी, त्याच पाप फेडावं लागायचे. लय पुरीच्या बापाला सतविलंय महाराज जुन्या लोकांनी ह्या फक्त ताण दिला. आणि 1970 ते 80च्या काळात सगळे नवरदेव रुसायचे. बाहेर कपडेच घ्यायचे नाही. या ना अरे घे ना पांढरे नाही घ्यायचे. एकच मागणी असायची, घड्याळ आणि रेडिओ. का त्या काळातलं माझं लग्न झालंय म्हणून सांगायला म्हणजे तुम्ही घड्याळ घेतले. लय भारी आठवत ते, लय वाजायची. ते रेडिओचा काळ चांगला बी होता बाबा. रेडिओ होते तोपर्यंत सुगम संगीत, नाट्य संगीत, शास्त्रीय संगीत मस्त ऐकायला मिळायचं. सकाळी सकाळी तेव्हा कुठं तरी एखादा रेडिओ असायचा गावामध्ये, सगळं गाव त्याच्या घरी जाऊन बातम्या ऐकायला बसायचं. ते नाही फुगायचं, रेडिओ बंद करून ठेवायचा. लय नालायक माणसं काही काही त्यानं बंद करून ठेवायचं रेडिओ. म्हणायचं आता अरे ऐकू दे ना बातम्या, पण नाही ऐकू द्यायच्या. पण काय चांगलं. आणि सकाळी 6 वाजले बाबा इतके गोड गीत लागायचे अगदी भूप रागामधून. घन श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठील करी वनमाळे. लगे दुसरं गीत यायचं त्याच्या माग. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवाता उघडदार देवा. पण अर्थ लय भारी होते हो मधी. पिती दूध डोळे मिटून जात मांजराची मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची सरावल्या हाता नाही कंप का सुटावा उघडदार देवा उघडदार उघडदार देवा उघडदार देवा. मस्त वाटलं. आता सगळा कार्यक्रम रूपाची छान दिसाला छान गुजीर मान तुझा करा करा मारे तिच्या करा 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 शांत हवाय. रामकृष्ण हरी. प्रत्येक गणपतीला गाणं येते बाबा. प्रत्येक गणपतीला गाणं बदलते. आता माग तरी 2-3 वर्षाखाली गाणं आलं बघा. पण ते लेकरण म्हणल्यावर चांगलं गाणं होतं बघा. ते लहान लेकर म्हणायची बरं बी वाटायचं ऐकायला महाराज. माझ्या पप्पानी गणपती आणला माझ्या पप्पानी गणपती आणला शंकराने पार्वती मांडीवर बसलाय गणपती माझ्या पप्पानी गणपती आणला. लहान मुलांनी म्हणल्यावर बरं वाटायचं मला. आता आमच्या गल्लीतले 80च्या पुढली 2 जण 2 म्हातारी ती. मी गेलो कीर्तनावर ते मला म्हणते महाराज माझ्या पप्पाने गणपती आणला शंकराने पार्वती आणि ह्यांची पार्वती काय विचित्र आहे. हाय का नाही येडा कारण डोक्याला ताण. मग ते लोक मागणी करायची. ते 80च्या नंतर मात्र मग हुंडे वगैरे आले. 90च्या नंतर गाड्या सुझुकी यावा
कुठेही वमलत जावा. वा. त्या गाड्या आल्या महाराज, पुन्हा बंगले आले, हुंडी आले. आता काही नाही महाराज, नुसती मुलगी दिली आम्ही करून घेतो. बापाची मेंढ आहे आता तुम्ही. वा. काय? मुली आहेत बाबा, मुली आहेत अजून बी, नाही असं नाही, पण ती आपली गाबडी बी धड नाहीत ना. वा. गाबडी. आता रात्री 3ला घरी आल्यावर हे का सप्त्याहून आलेत का? बोला पुंडली करीतच आली ती. असा खेळ आहे ते, अवघड आहे महाराज ते आता. म्हणून योग कशामुळे सांगत होतो मला, ते काळ असतो, कोणता तरी काय असतो, काळ असतो. विठाल विठाल विठ्ठल, विठ्ठल. ही ताकद आहे, ही ताकद त्या महापुरुषाच्या मुखामधून जी वचन आलंय त्याला बोधामृत म्हणायचं. आणि ती एकदा त्यांच्या मुखातून जर बोध आला, अहो एक सहज व्यास ना महाराज, सहज व्यास, काय अडचण येणार नाही. कबीरदास स्वामी काशीमध्ये, त्यांना गुरुजी अनुग्रह देत नव्हते. मग ते म्हणले गुरुजी आपल्याला अनुग्रह देत नाहीत ना, आता आपल्याला तर अनुग्रह घ्यायचा त्यांचा. आता काय अनुग्रह तरी म्हणजे त्यांच्या मुखातला कोणताही शब्द घ्यायचा ना, बघू म्हणले उद्याच्या आता. वाट बघून एका दिवशी काशीमध्ये खाली झोपली. पहाट कबीरदास महाराज घाटावर. गुरुजी आले दर्शन करून, आले की ते पाय अंगावर पडला ना, राम 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 म्हणले. म्हणले गुरुजी मीच आहे. अरे 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 रे म्हणले, काय नाही एवढंच काम होतं म्हणले मला. तुम्ही असं बी नाही म्हणला तरी तुमच्या मुखातून काय आलंय, राम. आता माझा रामच मंत्र, अख्खा गाता कबीरदासाचा राम मंत्रावर आहे महाराज त्यांचा. का कोणत्या असू दे, एकच अक्षर महाराज आपल्या फायद्याचं आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल. तुम्ही घेताल तेवढं भांडवल मृदंगामध्ये, घेताल तेवढं भांडवल आहे महाराज. कोणाकडे काय मिळेल, कोणाकडे काय मिळेल. एखाद्याकडे सरपाट्या चांगल्या असतात, एखाद्या लग्या चांगल्या असतात. आपलं काम घ्यायचं नाही महाराज. आणि गायन वादन इतकं कठीण आहे, ह्याची इतकं अवघड काहीच नाही बाबा. मी प्रयत्न केला ना सोडून दिले, नकोच म्हणून डोक्याला ताण. मी 4 वर्ष मृदंग शिकायला होतो. 4 वर्षात 2 बोल झाली. 4 वर्षात तागीन ता गीता घे घेता एवढं झालं. याच्या पुढे नाही गाडी सरकारी, जमत नव्हती आपल्याला. मग वडील म्हणले तो भजन शिक, संगीत भजन. आता भजनाला स्वर लागतंय. भजनाला काय लागतंय, स्वर असलं तर. आता नसल्यावर बी आपण घेतो भागून, हा भाग वेगळा नाही का. आता बोलायचं नाही महाराज कोणाला, मी तर बोलतच नाही महाराज. मी शपथ खाल्लेली, मी साध टाळ्या सुद्धा वाजवा म्हणत नाही. तुम्ही कीर्तनाला आलात हेच उपकार आहेत. काय महाराज टाळ्या वाजवा, जातील उठून हे सगळे. बसू दे ना, बसते टाळ्या वाजवा आणि हात वरी करा. उगच का बसतेच बिचारे. माझ्याच मागे एक महाराज लागलं, हात वरी करा. बरं बाबा, मी 2-3 वेळेला मोटरसायकलून पडलोय. तेव्हापासून माझा हात वरी होतच नाही, फक्त पैसे घेण्यापुरता एवढा होत आहे. मला म्हणते हात वरी करा. म्हणलं बाबा तुम्हाला इच्छा असते तुम्ही मंडपाच्या वरी जा. म्हणलं माझ्या डोक्याला ताण देऊ नका, येणार. हा तुम्हाला बी मांडी घाल वाटली तर घाला, आणि मांडीला त्रास असेल तर पाय माझ्याकडे लांबवा, काही अडचण नाही, बिनधास्त माझ्याकडून मोकळी. बर तुम्ही पाय बी लांबिले तरी काही रुपये वाढून देणार नाही ते. आकडून बस काय, उलट अजून सवलत. आणि जर एवढे बी धडपड करून तुमच्याकडे ती आलीच भेटायला, हा झोप, ती जर आली तुमच्या गळा भेट करायला तर घ्या, गळा भेट घ्या ती बिचारीची, तिला जाऊ देऊ नका, बिनधास्त झोपा. काय मी तुम्हाला कीर्तन झाल्यावर उठवतो. आणि खरंच बाबा तुम्हाला असल्या वातावरणात जर झोप येत असेल तर तुम्ही भाग्यवानच आहेत सगळे महाराज, हे का नाही. कमाल असल्या वातावरणात झोप. काय काय माणसं रूपावळीलाच महाराज कमाल.
एवढ्या वातावरणात जर झोप येत असेल, हे 18 विश्व दारिद्र्य महाराज ह्याच्या घरी दळभद्री आवला सगळ्या ह्या हा? कशी झोप येत असेल बर ती बी एक बरं वाटतं महाराज. आता सगळ्या समस्या झोपीच्याच येतात. कोणाच्या घरी गेलं का नाही महाराज सगळं काय मला रात्रभर झोपच येत नाही. मला काकड्याला या मग झोप येत नाही. झोप कशी लोकांच्या झोपी उडविलेल्या. जन्मो जन्मी आम्ही सापडा सोप केले, जन्मो जन्मी आम्ही. झोप येते काय झोप येत नाही काय नाही महाराज. नुसता बंगला म्हणायला असतंय ह्याचा बंगला काय उगा दाखवतात बंगला 4-4 मजली. महाराज मी 4 मजली इमारत बांधली. बरं झालं मी काय करू मग त्याला. बघा महाराज मी स्वतः बांधली. बरं तू मी बांधली काय आमच्या घेणं. एका चहाच्या कपावर 4 मजली फिरवाय नेलं. 4 मजली आणि ते मला बेडरूम दाखवायले. महाराज ही माझी बेडरूम आहे. आणि मी बेडरूमला ना एसी बसवलाय. म्हणलं तुमची चिशी गेली म्हणलं त्याच्यामुळे. म्हणलं बरं एसी बसवला का. आणि महाराज हा बेड आहे ना कलकत्त्याहून आणलाय बेड आपल्या मुलांनी. आणि वरीची गादी ना मुंबईहून आणली. आणि त्या गादीच वैशिष्ट्य आहे काय एकदा वरी पडलं ना 3दा वरी जाते माणूस असं. म्हणलं बरं कायमच वरी जात नाही 3दा वरी जाते. आता एवढं सांगितल्यावर मी म्हणलं बरं झालं मग येतो म्हणलं बाबा झोपा आता पलंगावर. नाही ना म्हणला महाराज डॉक्टर म्हणले खाली झोपा. अरे पलंगाला करायचं काय त्याला उपयोग काय त्याचा काय काय काय. बरं मला सांग आपल्या वारकऱ्याला आजार आहे काही नाही हो महाराज. हा बघा कीर्तन ऐकायला आजार नाही. कधी आहे का आजार बाबा. मी बी आता बघा 66 आहे महाराज. मला काहीच आजार नाही अजून. आता बरं आमच्या आता काकांना विचारा काहीतरी ताटातला पदार्थ काढलाय का म्हणावं. काहीच काढलं काढीतच नाही. जे वाढलाय ते भस्मसात करूत येतात. काय नाही काय काय नाही ना महाराज. मला नुकती नको मला गुलाबजामुन नको. पेढा तर मी खातच नाही. नाही महाराज मी बासुंदी तर बघत सुद्धा नाही. नको मला बासुंदी. चपाती पण खात नाही महाराज मी. नाही वरण तर लय वर्षानं बंद आहे आपलं पित्तामुळं. भाज्या पण बंद केल्यात महाराज मी आता. भाकरी पण खात नाही. भाताचं ना आपलं पहिल्यापासूनच वाकडं आहे. खातो काय तू नेमका आता काय राहिलं त्यात आता. हा इकडे या वारकरी वा काय रोग येत नाही महाराज. बघा वारकरी सदा प्रसन्न महाराज आमचे बघा आहे का. आमचे चौबदार सुद्धा बघा दिलखुश मामला आहे. काही काय माणसं लई चाळणी तोंडाची. मला 4च माणसं कीर्तनात असत मी आनंदाने कीर्तन करून पण मला ती आळणी तोंडाची पटत नाही. काही माणसं तर पुढे येणार कीर्तनात रुपावळीच्या आधी आणि त्यांचं तोंड तुला काय कोरोना झालाय काय एवढं रडायची गरज आहे. मला कोरोना झाला तरी मी एवढा उदास झालो नाही बाबा. मला झालता ना कोरोना आपल्याच घरी मुक्कामाला 2 महिने आराम का मामला आहे. पण लय माझं होती महाराज कोरोनात. एकटा रूम मध्ये मस्त नाकात नळ्या लय भारी आठवण होतं महाराज. फक्त दुःख होतं भरत महाराज जवळ कोणी येत नव्हतं. जगदंबा सुद्धा बोल भवानी माते की नाही ना महाराज. अरे आणि आपल्याला काय आता वाटायचं जवळ या वाटायचं कोणतरी एकट्याला कर्म. आता रोज अशा गर्दीत राहिलेलो महाराज. लेकरू बी येणार सुनाई येणार बायको बी येणार. मी म्हणलं बायकोला आखी आखी पाकिट तुला दिली म्हणलं. आणि ती म्हणली माय माय तुमचं काही खरं ना. मी येलो नाही म्हणलं. मी अजून खरं नाही म्हणजे काय खरं आहे माझं. उग रडायचा नाद असतोय महाराज उगाच काय रडण्यानं होणार नाही म्हणलं तसं. मला रागच आला बघा महाराज. आणि माझ्या का नाही कोरोनानं
काहीच हाल झाले नाहीत. ह्या घरच्या लोकांनी जास्त केले. एकतर बाबा भाकर बी देईनात आणि जरी करता दिली दारातून टाकायचे, कमान टॉमी कमान. काय अवघड आहे. मग मात्र बायकोला म्हणले, हे बघ मला काही होत नाही, तू तरी जवळ बस जा. माय मायो 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 रडायचा लय ना दे. पण एक विशेष आहे महाराज, आता मेल्यावर रडा, आता आता रडायची काय गरज आहे का? आणि कुठे बी रडणार, मेल्यावर रडू द्या, मेल्यावर काय अडचण आहे, पण नाही आता रडायची काय गरज आहे. मी बायकोला म्हणलं, हे बघ अरे म्हणलं आपला लग्नात शपथविधी झालाय, लग्ना दिवशी होमाला 7 फेऱ्या मारलेल्या, आपण दोघांनी फेऱ्या मारल्या म्हणलं, आणि आपण ठरविलंय आपण दोघांनी एकमेकाला 7 जन्म, एवढा शपथविधी झालाय ना आपला. म्हणलं तू तर आताच नाही पळून गेले सर चालीस मायापासून. म्हणलं अरे मरत नाही. म्हणलं बघ आपला शपथविधी झालाय, बघ म्हणलं थोडं बघ लक्षात घे जरा. हा 1970 सकाळ 8 म्हणलं आपला शपथविधीचा, अजून ती बॉन्ड मोडला नाही म्हणलं ते. बर म्हणलं आपण दोघांनी तवा एकदा फेऱ्या मारल्या, लग्नाच्या दिवशी एकदा फेऱ्या मारल्या, पण तू मात्र दरवर्षी वड सावित्री पौर्णिमाला वडाच्या भोवती मी कायम जिवंत राहावा म्हणून. रामकृष्ण हरी. जमलं जमलं. याचं काय करायचं आता? नाही वडापाव काय करायचे नेमका हा? आणि त्या दिवशी भरत महाराज मला कळालं हे सगळं थोतांड आहे महाराज. हो राम. नाही 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 अरे म्हणजे काही खरं नाही, हे नुसता येडा कारखाना हे महाराज. तुमचं झालंय का असलं? नाही अजून नाही नाही. त्या बाका हे लग्नाच्या दिवशीच आपला थाट करते, मरुस तर वाट लावते लय लय. आणि ह्या बाका खरंच आपण कबीरदास महाराज म्हणले जन्माला आल्यापासून मरेपर्यंत रडणंच आहे महाराज, मरेपर्यंत. अहो मेल्यावर रडू द्या हो, लग्नात रडायची गरज आहे का? बरं काय लग्नात सगळं लग्न आनंदानं पार पाडतात. सुरुवात बघा ते नवरदेव येताना नाचत आणतात, हाताला धरलं या म्हणून लगीन ठरलं या, धडक 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 धडक. आणि ते नवरदेव आला मध्ये अशा दुथार पाश्चात लाईन, ते नवरदेव येतो म्हणून असा एकच कलाट असती वाजायली. मारो भूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा बेवकूफ आया. कस तरी ब्राह्मणापर्यंत काम येतं. ब्राह्मण देवता आपल्याला 7 तुमच्यामुळे सांगायलो बाबा, 7 मंगलाष्टक झाल्यावर 8व्या मंगलाष्टकाला ते जागृत करतात. ते म्हणतात आता सावध सावधान घटिका संपूर्ण आली भरून, तुमची पायली भरून आली म्हणते ते आपल्याला. आपण काही जागे होत नाही नाही तिथंच. आणि एकदा लग्न लागलं आणि नवरी घेऊन निघालं मग आलेच सगळ्या गर्दा हे. आणि गाणं बिले भारी माराती, सगळं गाव जमा होतय. बाबुल की दुआएं लेती अरे काय मत पेट्या पळवायले का काय येण्याचा बाजार आपला. आता माझं एकदा लग्न लागलं, एकदा म्हणजे एकदा तास एकदा लग्न लागलं मी, मग माझी ट्रॉली हेडला जोडली आपली, ती निघालो घेऊन बायकोला. या पुढे 10-15 महिला मायो म्हणलं कोणी मिळलं काय आपल्या वारडात, म्हणलं कोणी आता नेमकं ह्याला रडा काय रोग आला आता येणार कर. बरं बाकीच्या महिला रडू द्या महाराज, त्याच्यात आघाडीला आमची सासू पुढत माय. म्हणलं काय नीट सांभाळा माय, नीट सांभाळा. म्हणलं विश्वास असतो ते द्या, नाही तर वापस नाही. म्हणलं कुठं डोसक्याला दान करायचं.
हे दुःखाचं भांडवल आहे म्हणून सांगायला विठ्ठल 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 आणि हे सगळं थोतांड केव्हा वाटतं साधू बोध झाला एकदा ते झालं मग हे सगळं खोटं वाटतं जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत ते खरं वाटतं आई समोर आला अनुभवी मग ते अनुभव आल्यानंतर ती कोणती अवस्था आहे अभंगाच्या दुसऱ्या कापुराच्या वाटे कापुराच्या वाटे उजळल्या ज्योती उजळल्या ज्योती उजळल्या ज्योती कापुराच्या वाटे कापुराच्या वाटे कापुराच्या वाटे उजळल्या ज्योती उजळल्या ज्योती उजळल्या ज्योती कापुराच्या वाटे कापुराच्या वाटे कापुराच्या वाटे उजळल्या ज्योती उजळल्या ज्योती उजळल्या ज्योती कापुराच्या वाटे कापुराच्या वाटे कापुराच्या वाटे उजळल्या ज्योती उजळल्या ज्योती उजळल्या ज्योती कापुराच्या वाटे कापुराच्या वाटी उजळल्या ज्योती हो उजळल्या ज्योती ठाईची समाप्ती ठाईची समाप्ती झाली जैशी हारे मुखे मना हरि 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 मुखे मना कापुराच्या वाटे उजळल्या ज्योती हो उजळल्या ज्योती ठाईची समाप्ती हळूहळू ठाईची समाप्ती झाली जैशी हरि मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरि मुखे म्हणा डोंबार कुमाई कुमार कुमारी डोंबार कुमाई हे कुमार कुमार
जय विठोबर कुमार विठोबार कुमार साधू बोध झाला नरोनिया ठेला ठाई समोर आला अनुभवी कापोराच्या माती उजळल्या ज्योती ठाईत समाप्ती झाली जैशी मोक्ष देखी आला भाग्य मिनटाला साधू सांग केला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिशे जनीवनी आत्मतत्वी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. श्री संत सोपान काकासाहेबांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या या सर्व मंडळातर्फे श्री संत ज्ञानेश्वर सेवा समिती मंडळातर्फे गेल्या 29 वर्षापासून हा महोत्सव साजरा करत आहोत. माता भगिनी पुरुष मंडळ गायनाचार्य तुम्ही मृदंगाचार्य सर्वजण आणि गोड मस्त जास्त धडपड नाही काही नाही हे खरं वाजन म्हणायचं मला शांत वाजन तुम्ही सुद्धा फडकरी आपलं चालेल जुन्या वारकरी चालेल गोड मस्त पैकी तुम्ही जे दडपण सांगितलं तुम्ही मोकळेपणाने म्हणून मोकळं चाललंय नाही मोकळच काय नाही बिंदास भजनामध्ये दडपण कशाला घ्यायचं काय गरज आहे का नाही. आणि शुभ आपले परमार्थ प्रेमी आपले गुरु तुल्य पिता तुल्य आपले भीष्माचार्यच म्हणायचे आपले मरे काका आपले सोपान काका कधी म्हणा ह्या वयामध्ये आज जवळपास 70-72 वय त्यांचं तर ह्या वयामध्ये सुद्धा एवढी अनेक विशेष महाराज त्यांनी ते लंडनला गेले आम्हाला कसं सांगे काय एका वारकरीची ताकद आहे महाराज अख्खं लंडन गाजून आले महाराज ही वारकरीची ताकद आहे महाराज 113 कोटी लोकांमधून एका वारकऱ्याचा नंबर लागतो हे भाग्याचं लक्षण आहे महाराज आपलं भाग्य आपलं एक तरी वारकरी आला ना साता समुद्राच्या पलीकडे जाऊन महाराज तिथल्या राजकुमाराचा हे का नाही आणि सत्कार करून त्यांचं निमंत्रण येणं हे काय साधं आहे का महाराज खरंच ही परमार्थाची पावती. त्याचा स्वभाव बी गोड तुमचाही स्वभाव गोड बाबा एक करून गोड माणसं आहे सगळं. आणि मी वेळेचं लय बंधन पाळतो बाबा वेळेचं मी जास्त वेळ कधीच घेत नाही उलट 4-5 मिनिटं अगोदर पण जास्त पुढे सरकत नाही ते मला अजून तरी बाबा हे तुमचा वेळ झाला ही अशी म्हणायची वेळ चालली नाही कधी माझ्यावर कधीच त्याच्या अगोदरच आपलं जिकडे कारण मी जवळपास 29 वर्षानं मी स्वतः दिंडीत चालतो माऊलीच्या सोहळ्यामध्ये मी कधी महाराज सगळ्या दिंडीच्या आधी माझी वळकटी तयार असते महाराज मी माझी वळकटी अगोदर ट्रकमध्ये टाकून आंघोळ करून टाळ घेऊन बसलेला असतो रोडला महाराज उठा मानाची गरज आणि ते खरं वारकऱ्याचं लक्षण महाराज हे नकार नको तुम्हाला आता वेळ झाला की माणसानं आटपून घ्यायचं जाऊ महाराज आता काही काय नाही मी तुमचा अजून अर्धा तास घेणार आहे नका म्हणलं हे अर्धा तास आता घरी जा घरी बायका लेकर उठवा हे तिथं सांगा त्यांना जाऊन डॉस करा आता आणि ना करा ना आमचं झाला म्हणलं उद्धार एवढ्या ह्याच्यावर आता आम्हाला गरज नाही आता पण मी जास्त कधी तुम्हाला टाळ्या वाजवाय म्हणलं नाही म्हणलं तुम्हाला टाळ्या वाजवा नाही तुम्ही वाजल्या नाही रामकृष्ण. तर आता काय करू आता माऊलीचं भजन आहे अगं तिथल्या तिथं टाळ्या वाजवा आणि तिथल्या तिथं आणि आपण वाजवलेली टाळी आपल्या जवळच्याला ऐकू येऊ नये ध्वनी प्रदूषण नको म्हणून म्हणायला लागलं. आणि काही माणूस अजिबात ध्वनी प्रदूषण होऊ देत नाहीत महाराज इठन 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 म्हणलं बोट फुटल मला राग काय होतो बाबा एकच राग येतो हे कुठे टाळ्या वाजू येतात अहो काय पत्ती खेळताना टाळ्या वाजू येतात महाराज खडखड काय महाराज ते पानं टाकताना तुम्हाला जमतंय मग पान उचलताना त्याच्यापेक्षा भारी मारा
आणि शेवटचं पान फुट लय भारी असते महाराज. एकदा माऊलीचं भजन करून सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानदेवा गोडी संगती सजनी 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 हरि दिसे जनीवनी आत्मतत्वी हरि दिसे जनीवनी आत्मतत्वी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ज्ञानदेव गोडी हरि दिसे जनीवनी आत्मतत्वी हरि दिसे जनीवनी आत्मतत्वी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुन्हाची गणना कोण करी
कोण 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 करी कोण 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 करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बाबा